चहाची वेळ झाली आहे. मस्तपैकी गरमागरम चहाचा कप आणि एक पारंपरिक हेल्दी स्नॅक तुम्हा सर्वांसाठी तयार आहे. वेलकम टू मयुदिघा रेसिपीज. पुन्हा एकदा मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या रेसिपीसाठी 1 किलो गव्हापासून आपण चीक काढून घेतला आहे. गव्हापासून चीक कसा काढायचा याचं शास्त्रीय विश्लेषणासह आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे. तो बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करू शकता आणि गव्हाच्या चिकाचे अतिशय सुंदर पारंपरिक खानदेशी पापड कसे बनतात ते तिथे तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आजच्या रेसिपीसाठी आपण चुलीचा वापर करत आहोत. चुलीवरती आपण एक जाड बुडाचं पातेलं ठेवलं आहे. त्यात आपण पाणी गरम करायला घातलं आहे. त्यात अर्धा चमचा अख्खं जिरं घालत आहोत. अख्खं जिरं का घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर 1 चमचा ओवा घातला. त्यानंतर 2 चमचे बडीशोप घातली. मग आपण 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घातले. त्यातच 1 चमचा लसूण फ्लेवर रेड चिली फ्लेक्स घातले आहेत आणि शेवटी 1.5 चमचा मीठ घातलं आहे. आणि पाठोपाठ लगेचच आपण गव्हाचा चीक त्यात घातला आहे. चीक जसा जसा चुलीवरती गरम व्हायला लागतो तसा तो घट्ट होत चालतो. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. आता आपण गव्हाच्या चिकाची हेल्दी साईड बघूया. साधारणपणे वाळवणाचे हे 2 महिन्यांमध्ये गव्हाचा चीक भरपूर खाल्ला पाहिजे. कारण साधारणपणे 100 ग्रॅम गव्हाचा चीक घेतला तर त्यातून 450 कॅलरीज मिळतात. चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडं आणि केस मजबूत राहतात. याशिवाय गव्हाच्या चिकामधून फॉस्फरस आणि आयर्न म्हणजे लोह हे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना हा चीक आवर्जून खाऊ घातला पाहिजे. उगाच चहाबरोबर बिस्किट, खारी, टोस्ट, पाव असे मैद्याचे अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा आजच्या रेसिपीतला हा हेल्दी पर्याय अतिशय उत्तम ठरेल. आणि हो, आणखीन आजकालच्या बालवयातल्या मुलांसाठी ते रंगीबेरंगी अतिशय भयानक मसाले घातलेले टुरटुरे फुरफुरे नावाचे पाकिटं खाण्याची क्रेज खूप वाढली आहे. त्यालासुद्धा उत्तम पर्याय म्हणून तुम्ही या गव्हाच्या चिकाची रेसिपी देऊ शकतात. लहानांचं तर ठीक आहे, मला मोठ्यांची सुद्धा मोठी गंमत वाटते. प्रत्येकाला इन्स्टंट हवं आहे, मेहनत घेण्याची कोणाचीच तयारी नाही. मग अशा इन्स्टंट आणि सोप्या पद्धती सांगणाऱ्या चॅनल्सची शोध घेणारे मी बघितले आहेत. त्यामध्ये रेसिपी अशी काही सोपी करून सांगतात आणि हेल्थशी आहाराचा काहीही संबंध नाही हे आपल्याला पटवून देतात. तर माझी एक विनंती आहे, थोडं चौकस व्हा आणि मलाच नाही कोणालाही फॉलो करताना जरा विचार करा. एव्हाना आपला चीक हळूहळू चांगला शिजत आला आहे. याला झाकण लावत उघडत 4-5 वेळा चुलीची धग मंद ठेवत आपण याला काचेसारखा तुकतुकीत होईपर्यंत शिजवून घेतला. आपला अगदी काचेसारखा ट्रान्सपरंट झाला म्हणजे तो तयार आहे. आता अशा कन्सिस्टन्सीचा हा चीक आपण एका झाऱ्यावरती घेऊन याला झारून घ्यायचं आहे. असे झारे मार्केटला अवेलेबल असतात, स्टीलचा म्हणा किंवा लोखंडाचा. तुम्ही तो झाऱ्याच्या मदतीने आपण याला झारून घेणार. हा चीक आपल्याला अतिशय गरम असल्यामुळे झारताना चटका लागेल. त्यामुळे आपण असा पसरटचा चमचा घेऊन त्या चमच्याच्या साहाय्याने आपण याला झाऱ्यावरती झारायचं आहे. हा चीक झारताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. जागा ही पटापट बदलायची, म्हणजे ते एकावर एक न पडता मोकळे सुटसुटीत पडतील. आपण हे वडे झारताना एक प्लास्टिकचा पेपरचा वापर करत आहोत. मार्केटमध्ये फूड ग्रेड असलेला प्लास्टिकचा पेपर अवेलेबल आहे. तो जर तुम्हाला अवेलेबल नाही झाला तर तुम्ही स्वच्छ कापडावरती सुद्धा हे वडे झारू शकतात. आपण आजच्या रेसिपीसाठी चिकाचं पाण्याशी प्रमाण 1:2 असं ठेवलं आहे. म्हणजे 1 पातेलं जर चीक असेल तर 2 पातेले पाणी वापरले आहे. आजच्या रेसिपीमध्ये आपण अख्खं जिरं यासाठी वापरलं आहे की जिऱ्याची पावडर जर तुम्ही वापरली तर ह्या वड्यांचा रंग बदलतो. जिरं अख्खं घातलं की ते पांढऱ्या शुभ्र येतात. चीक हलकासा कोमट झाला की तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने सुद्धा त्याला झारू शकतात. वाळवण रेसिपी म्हणजे सूर्यनारायणाची कृपाच. सकाळी 7 वाजता झारलेले वडे संध्याकाळी 4 वाजता कडकड बोलायला लागतात. तरी पण त्यांना 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आणि मगच गरम तेलाच्या स्वाधीन करायचं आहे. मग बघा ते तेलामध्ये त्यांचं कसं रूप बदलतात. तुम्ही बघू शकता तिप्पट फुलणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या चिकाच्या वड्या तुम्हाला टी टाईम स्नॅक्स म्हणून उपलब्ध आहेत. याच्यातही तुम्हाला डीप फ्राईड नको असेल तर एअर फ्रायर नावाचा ऑप्शन आपल्यासाठी आता अवेलेबल आहे. त्या एअर फ्रायर मशीनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे. तिथे तुम्ही बघू शकतात. तुम्हाला जर आवडलं तर तिथून तुम्ही परचेसही करू शकतात. मला खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार दुर्मिळ रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.